कैलासवासी सौ आनंदीबाई तगारे बालक मंदिर सेवा सदनमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी मुलींचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार दिनांक 16 जून पासून सर्वत्र शाळा सुरू झाल्या। सोमवारी शाळेचा पहिला दिवस होता, त्यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं। शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचं विविध शाळांच्या वतीनं वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलं। दरम्यान पुणे सेवा सदन संस्था संचलित कैलासवासी सौ आनंदीबाई द तगारे बालक मंदिर सेवा सदन सोलापूर शाळेत पहिल्या दिवशी मुलींचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या, तसंच विविध रंगांच्या फुग्यांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती। सुरेख अशी रंगावली साकारण्याबरोबरच बालमंडळींच्या आवडत्या चुटकी, छोटा भीम तसंच अन्य कार्टून्स देखील यानिमित्त जागोजागी लावण्यात आले होते। वेळेपूर्वीच पालकवर्ग आपल्या पाल्यांना शाळेत घेऊन हजर झाले होते। सकाळी 8:30 वाजता शाळा भरली। यावेळी शाळेत सर्वप्रथम मुलींचं औक्षण करण्यात येऊन त्यांना पहिल्या दिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी पालक सौ स्वामी तसंच सौ रोडगे यांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजन करण्यात आलं। संस्थेच्या सचिवा वीणा पत्की, मार्गदर्शिका मनीषा राठी, शालेय समिती बालवर्ग विभागाच्या ॲडव्होकेट अर्चना जोशी कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। यावेळी मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा, निशिगंधा जाधव, अनुजा कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, प्राजक्ता आपटे, सुप्रिया केनीकर, वृषाली ढोंसळे, पूनम ठाकूर या शिक्षिका उपस्थित होत्या। सरस्वती पूजनानंतर प्रार्थना घेण्यात आली आणि त्यानंतर मुलींना खाऊ अर्थात पेढे वाटप करण्यात येऊन त्यांचं तोंड गोड करण्यात आलं। मोठ्या उत्साहात आपापल्या वर्गात सर्व मुली गेल्या। शाळेचा पहिलाच दिवस असल्यानं मुलींच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव दिसून आले। काहींना उत्सुकता होती, काही मुली या भांबावलेल्या दिसत होत्या, तर काही मुली या आईची आठवण करून मला घरी जायचंय असा हट्ट करून रडताना दिसत होत्या। त्यांची समजूत काढून त्यांना शांत करून वर्गात नेण्यात येत होतं। वर्गात देखील छानशी सजावट करण्याबरोबरच वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळणीची देखील आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती। अनेक मुली या वर्गात गेल्यावर लगेचच खेळण्यात रमल्या। वर्ग शिक्षकांनी देखील या लहान मुलींना शाळेची ओढ लागावी, शाळेबद्दल गोडी वाटावी यासाठी पहिल्या दिवशी वेगवेगळ्या माध्यमातून हसत खेळत त्यांना शिकवण्यास सुरुवात केली। त्यामुळं मुली देखील लगेचच रमल्या। हसणं, खेळणं, थोडंफार रडणं असा हा शाळेचा पहिला दिवस अगदी छान राहिला। दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा यांनी विद्यार्थिनींचं मनापासून स्वागत करण्याबरोबरच पहिल्या दिवशी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। नमस्कार, शैक्षणिक वर्ष 2025-26 आमच्या कैसव आनंदीबाई द तगारे बालक मंदिर म्हणजे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर संचलित कैसव आनंदीबाई द तगारे बालक मंदिर येथे शैक्षणिक वर्गाची सुरुवात खूप छान पद्धतीने सुरू झाली। मुलांसाठी पायघड्या घातल्या, गुलाब पाकळ्या घातल्या आणि त्यांचे औक्षण करून त्यांना पेढ्या हा प्रसाद म्हणून देऊन पालकांच्या हस्ते आम्ही सरस्वतीची पूजा केली। तसेच संस्थेचे मान्यवर श्रीमती वीणा पत्की आणि ॲडव्होकेट अर्चना कुलकर्णी मॅडम आणि राठी मॅडम आमचे मार्गदर्शक आहेत ते, तसेच सर्व आमच्या शिक्षिकांचा आणि मावशींचा स्टाफ यांच्या समवेत आम्ही लहान मुलांचे स्वागत केले आणि सर्वांना श्लोक सांगून त्यांना प्रसाद म्हणून पेढा दिला। दरम्यान पहिल्या दिवशी झालेल्या या उत्कृष्ट अशा स्वागतानं आणि एकूणच नियोजनानं पालकवर्ग देखील भारावून गेला। हा स्वागत सोहळा यशस्वी करण्यासाठी सेविका राही निंबाळकर, रेखा गावडे, पूजा जाधव, सुलक्षणा सोनवणे, वैशाली गावडे आदींनी परिश्रम घेतला।